राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सर, आता थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालेली आहे. मुंबई सहित 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी शाही पुसली जात आहे. निवडणूक आयोग हा सरकारच्या भावनेप्रमाणे काम करतोय. निवडणूक आयुक्त तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे घरगडे असल्यासारखे वागतायत. बघा, उद्धव साहेबांचं मला खरं तर कीव वाटते. आज त्यांनी प्रेसच घ्यायला नाही पाहिजे. काय गरज होती का? आता वाजले किती? 2 वाजलेले आहेत. 3 तासाचा तर विषय आहे. उद्या मतमोजणी आहे. उद्या पराभव होणार आहे याची त्यांना 1,00,000% खात्री झालेली आहे. त्यामुळं उद्याच्या पराभवाचं रडगाण्याची रंगीत तालीम त्यांनी आज घेतलेली आहे. म्हणजे उद्या लोकांची मानसिकता व्हावी की भाजपवाल्यांनी असं केलं, भाजपवाल्यांनी तसं केलं, महायुतीवाल्यांनी असं केलं, महायुतीवाल्यांनी तसं केलं. ही काय बातमी आहे का? शाही पुसली जाते, अमुक तमुक. अरे जगामध्ये काय काय केमिकल आलेत, काही विषय होऊ शकतो. ही काय आजच्या निवडणुकीचा मुख्य विषय होऊ शकत नाही. परंतु त्यांना अंदाज आलाय की निवडणूक पूर्णपणे हातामधून गेलेली आहे. तुम्ही नगर परिषदेच्या पण निवडणुकीमध्ये बघितलं, नगरपालिकांच्या, नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये हे कुठं फिरले पण आहेत लोक, लोकांच्या मध्ये गेले नाहीत. सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते यांनी वाऱ्यावरती सोडले. अरे आमचे मुख्यमंत्री बघा, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्याला फिरले, प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबईमध्ये एकट्या 7 सभा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेत. तुम्ही कुठं होता? एक शिवाजी पार्कची सभा झाली, तुमचं काम संपलं. आमचे प्रदेशाचे अध्यक्ष भाजपाचे, आमचे निवडणूक प्रमुख भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि देवाभाऊ अखंड महाराष्ट्रभर पायात भिंगरी बांधून फिरतायत. 29 महानगरपालिकेच्या निमित्तानं प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आमचे नेते गेलेले आहेत. लोकांच्याकडे त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यांची भाषणं तुम्ही ऐका, विकासाची भाषणं ऐका. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मुलाखती बघा. उद्धव साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही या सगळ्या मुलाखती बघितल्या पाहिजे. राज्य कसं चालवायचं असतं, राजकारण कसं करायचं असतं, राजकारणामध्ये यशस्वी आपण कधी होतो. मुख्यमंत्री महोदयांचं विकासाचं व्हिजन तुम्ही बघा, जे त्यांनी महाराष्ट्राच्या समोर मांडलं, मुंबईकरांच्या समोर मांडलं, ठाणेकरांच्या समोर, नवी मुंबईकरांच्या समोर, कोल्हापूरवाल्यांच्या समोर, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवडवाले, नागपूर, नाशिक, सगळ्या महानगरपालिकेच्या समोर त्यांनी व्हिजन मांडलं. तेव्हा कुठं लोक आपल्या बरोबर येत आहेत? मुंबईमधल्या लोकांना विकास पाहिजे. मुंबईमधल्या लोकांनी सगळी परिस्थिती बघितली आणि महायुतीच्या सोबत जायचं ठरवलंय. लोकशाही नाही तर लोकशाही पुसण्याचं काम आहे ते भाजप आणि निवडणूक आयोग. बघा, शाही पुसण्याचा विषय नाही. उद्याची तुमची सत्ता तुमच्या हातातून निसटायला लागली आहे, त्याची तुम्हाला चिंता लागली आहे. मुंबई तुम्हाला पहिल्यापासून 25-30 वर्ष तुमच्या हातामध्ये होते. 100 कोटी रुपयाचे फळ इथं झालेले लोकांनी बघितलेत. महिन्याला 100 कोटी वसुलीचा कार्यक्रम आता मुंबई महानगरपालिका आपल्या हातातून जाते आणि त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची स्टेटमेंट करताय हे सगळ्या लोकांना कळतंय. मुंबईमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळी लोक राहायला येत आहेत. मुंबईमध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस मेहनत घेतलाय, लोकांच्या पर्यंत गेलाय. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 8-10 वार्डामध्ये जबाबदारी दिली होती. असे कितीतरी भाजपाचे कार्यकर्ते आहेत की जे सगळ्या इथल्या सगळ्या परिसरामध्ये गेलेत, नगरांमध्ये गेलेत आणि लोकांना त्यांनी विनंती केलेली आहे. लोकांनी विनंती मान्य केलेली आहे आणि त्यामुळे आता उद्याच्या पराभव 100% होणार आहे. तुम्ही जास्त नाराज होऊ नका. लोकांनी तुम्हाला पूर्णपणे नाकारलंय. आता ही असली कारणं निवडणूक आयोगाच्या विरोधात, अरे हे आपली प्रमुख संस्था आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं, परत कोर्टाच्या विरोधात बोलणं, हायकोर्टाच्या विरोधात टिप्पणी करणं, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात बोलणं, ईडीच्या विरोधात, सीबीआयच्या विरोधात, ह्या संविधानानं निर्माण केलेल्या संस्था आहेत. त्यांना स्वायत्त अधिकार आहे. त्यांच्या विरोधात तुम्ही काही मग नाही सापडलं का मग या संस्थांच्या विरोधात बोलायचं. हा तुमचा पहिल्यापासूनचा विरोधकांचा अजेंडा आहे. ते नेहमी करतायत. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.